हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण 6th स्टँडर्डचा सायन्सचा 14th नंबरचं चॅप्टर पाहणार आहोत, लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. मी 6th स्टँडर्डचे अदर सब्जेक्ट्सचे पण व्हिडिओ चॅनलवर टाकलेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टच्या लिंक दिल्या आहेत. तरी तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज ॲन ॲप्रोप्रिएट वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काही ऑप्शन्स दिले आहेत, त्याच्यातलं प्रॉपर वर्ड चूज करायचं आहे. त्यातलं फर्स्ट आहे, अ डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. लाईटचा नॅचरल सोर्स काय आहे? आपण 5th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं की ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ओन लाईट असतो, त्यांना आपण स्टार म्हणतो. आन्सर आहे स्टार. अ स्टार इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. स्टार्स हे नॅचरल आहेत ना, त्यांना कुठे फॅक्टरीत तयार करून स्कायमध्ये टाकलं आहे का? नाही. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, अ डॅश इज ॲन आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय? कृत्रिम जो प्रकाश तयार करतो असा सोर्स ऑप्शनमध्ये दिला आहे आपल्याला, कॅन्डल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, when light passes through a prism, it gets separated into dash colors. प्रिझममधून जेव्हा लाईट पास होतो त्यावेळेला लाईट जो असतो तो 7 कलर्समध्ये सेपरेट होतो. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, द इमेज ऑब्टेन इन द पिनहोल कॅमेरा इज डॅश. पिनहोल कॅमेरामध्ये जी इमेज तयार होते ती असते इन्व्हर्टेड. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, अ शॅडो इज फॉर्म्ड व्हेन डॅश ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट. जेव्हा लाईट हा एखाद्या ऑब्जेक्ट थ्रू पास होत असतो, पण तो ऑब्जेक्ट जर ओपेक असेल म्हणजे ज्याच्या थ्रू लाईट हा पास होत नाही असा असेल, तेव्हा शॅडो तयार होत असते. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, व्हेन अ डॅश ऑब्जेक्ट comes in the way of light, light passes dash it. आता इथे आपल्याला दिलं आहे की कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्ट थ्रू लाईट पास होईल. ठीक आहे, लाईट पास होणार आहे म्हणजे ऑब्जेक्ट कसा पाहिजे, तर ट्रान्सपरंट. वेन अ ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट. ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट जर लाईटच्या रस्त्यात आला तर काय होईल? लाईट पास थ्रू इट. त्यातून लाईट पास होऊन जाईल म्हणजे थ्रू. सेकंड क्वेश्चन बघा, राईट वेदर द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. आपल्याला हा जो काही चार्ट दिला आहे त्यात काही ऑब्जेक्ट्स दिले आहेत, तर ल्युमिनियस कोणते आहे आणि नॉन ल्युमिनस कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ल्युमिनियस म्हणजे काय? ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, आणि नॉन ल्युमिनस म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. पहिलं आपल्याला दिलं आहे अ बुक. बुक हे नॉन ल्युमिनियस आहे. पुस्तकाला स्वतःचा प्रकाश असतो का? नसतो ना. सेकंड आहे अ बर्निंग कॅन्डल, म्हणजे जळती मेणबत्ती. जळत्या मेणबत्तीला स्वतःचा प्रकाश असतो ना, म्हणून ती ल्युमिनियस आहे. पुढचा आहे अ वॅक्स क्लोथ, म्हणजे ज्याला आपण मेणकापड म्हणतो, तर हे नॉन ल्युमिनियस आहे. त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा प्रकाश येत नाही. नेक्स्ट आहे अ पेन्सिल. पेन्सिलमधून देखील कुठलाही प्रकाश येत नाही, म्हणून पेन्सिल ही नॉन ल्युमिनियस आहे. नेक्स्ट आहे पेन. पेनसुद्धा नॉन ल्युमिनियस आहे. नेक्स्ट अ लाईट बल्ब. नावातच आहे, त्याला स्वतःचा लाईट असतो बल्बला, म्हणून तो ल्युमिनियस आहे. अ टायर. टायरला स्वतःचा प्रकाश नसतो, म्हणून टायर हे नॉन ल्युमिनियस आहे. अ टॉर्च. आता टॉर्चचा उपयोग लाईटसाठीच करतात, म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश आहे, म्हणजे टॉर्च इज ल्युमिनियस. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. इथे आपल्याला ए ग्रुपमध्ये काही ऑब्जेक्ट्स दिले आहेत, ते कुठल्या प्रकारचे ते बी ग्रुपला मॅच करायचे. फर्स्ट आहे ए ग्रुपमधलं ए, मिरर. मिरर आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवत असतं, म्हणजेच रिफ्लेक्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड
रिफ्लेक्शन. नेक्स्ट आहे फायरफ्लाय, ज्याला मराठीत आपण काजवा म्हणतो. बऱ्याच मूवीजमध्ये तुम्ही बघितलं असेल की काही असे किडे असतात ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो. रात्रीच्या वेळी ते चमकतात, म्हणून फायरफ्लायची पेअर येईल ल्युमिनियस, म्हणजे स्वतःचा प्रकाश असलेले. नेक्स्ट आहे पिन होल कॅमेरा. आता पिन होल कॅमेरा आपल्याला इन्व्हर्टेड इमेज दाखवते, आपल्याला माहिती आहे, म्हणून सीचा आन्सर आहे सेकंड, इन्व्हर्टेड इमेज. नेक्स्ट आहे मून. मून म्हणजे चंद्र. चंद्र हा नॉन ल्युमिनियस आहे, त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. आपल्याला चंद्र प्रकाशित दिसतो, पण तो सूर्याच्या त्याच्यावर पडलेल्या किरणांमुळे दिसतो, त्याला स्वतःचा प्रकाश असा नाही आहे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग. त्यातला एक क्वेश्चन बघा. व्हॉट थिंग्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ शॅडो. शॅडो म्हणजे सावली. सावली तयार होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. अ सोर्स ऑफ लाईट लाईक सन, टॉर्च, कॅन्डल एक्सेट्रा. कुठलीही सावली तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लाईट हा गरजेचा असतो. मग हा सोर्स ऑफ लाईट वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, जसं की सनलाईट, टॉर्च किंवा कॅन्डल. एखाद्या ऑब्जेक्टवर एका साईडने जेव्हा प्रकाश पडेल तेव्हाच तर सावली तयार होईल ना. सेकंड पॉईंट, ॲन ऑब्जेक्ट. शॅडो कशी तयार होते आपल्याला माहिती आहे. एखादा ऑब्जेक्ट ज्याच्यातून लाईट पास होत नाही तेव्हा शॅडो तयार होते. मग शॅडो तयार व्हायला ऑब्जेक्ट पण एक नेसेसरी थिंग आहे. नेक्स्ट बघा. अ सरफेस ऑर स्क्रीन ऑन विच द शॅडो विल फॉर्म. असा एरिया ज्याच्यावर सावली तयार होणार आहे तो सुद्धा गरजेचा आहे ना. मग ती एखादी सपाट भिंत असेल किंवा जमिनीचा भाग असेल. लाईट, ऑब्जेक्ट आणि सरफेस ज्याच्यावर शॅडो येणारी, या 3 गोष्टी गरजेच्या असतात. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा. व्हेन कॅन ॲन ऑब्जेक्ट बी सीन. आपण एखाद्या ऑब्जेक्टला केव्हा बघू शकतो. आन्सर बघा. वी कॅन सी ॲन ऑब्जेक्ट व्हेन रिफ्लेक्टेड रेज रीच ऑर आईज. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर, एखादी वस्तू असेल त्याच्यावर जो लाईट पडतो आहे तो रिफ्लेक्ट होऊन जेव्हा आपल्या डोळ्यांवर येतो तेव्हा आपण एखादी गोष्ट बघू शकतो. अंधारात आपल्याला वस्तू दिसतात का? नाही दिसत, कारण त्याच्यावर कुठला लाईट पडून तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यात जात नाही, त्यामुळे आपण वस्तूला बघू शकत नाही. पण जेव्हा एखाद्या वस्तूवर लाईट पडून तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो तेव्हा आपण ती वस्तू बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज शॅडो. सावली म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. इफ ॲन opaque object comes in the way of a light source, light does not pass through it. एखादा अपारदर्शी म्हणजे ज्याच्यातनं लाईट पास होत नाही असा ऑब्जेक्ट जर लाईटच्या रस्त्यात आला, लाईट पास होतोय पण त्या ऑब्जेक्टमधनं लाईट जात नाही. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल ऑर एनी अदर सरफेस ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट. आता लाईट अशा पद्धतीने ऑब्जेक्टवर जातो, पण ऑब्जेक्ट हा ओपेक आहे म्हणजे त्याच्यातनं लाईट जाणार नाही. तर तेवढा जो एरिया आहे तो एखाद्या फ्लॅट सरफेसवर रिकामा दिसेल, अंधारासारखा दिसेल, कारण तेवढ्या भागात लाईट पोचलाच नाही आहे. थर्ड पॉईंट बघा. दॅट पार्ट रिमेन्स डार्क. म्हणजे जो भाग राहिलेला आहे तो डार्क, काळसर राहून जातो. दिस डार्क पार्ट इज कॉल्ड द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. मग जो काळसर भाग राहिला आहे त्याला आपण त्या ऑब्जेक्टची शॅडो असं म्हणत असतो. तर हे होतं चॅप्टर नंबर 14. असेच ऑदर व्हिडिओसुद्धा चॅनलवर अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.